श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे गृहलक्ष्मी। नीलला IT क्षेत्रात नोकरी लागून आता जवळपास 7 वर्ष होत आली होती। पुण्यातील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत तो सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर होता। पगार 2.5 लाखांच्या वर। ऑफिसमध्ये सगळ्यांचा लाडका, कारण तो नेहमी हसतमुख, खर्चिक आणि ट्रीट द्यायला पुढे। आज प्रोजेक्ट क्लोज झाला, चलो पार्टी नीलच्या नावाने। टीममधला कुणीतरी ओरडायचं आणि बाकी सगळे टाळ्या वाजवत उभे राहायचे। नीलच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असायची। चल, आज हॉटेल ब्लू डायमंडमध्ये डिनर, बिल माझ्याकडून, तो सहज म्हणायचा आणि सगळ्यांना कौतुक वाटायचं। इतका मोठा पगार, इतकं मोठं मन। मंजिरीने कित्येकदा त्याला सांगितलं होतं, नील, सगळं छान आहे, पण खर्चाला काही मर्यादा असायला हव्यात। तो हसत तिच्या खांद्यावर हात ठेवायचा। अगं, मी एवढा कमावतो, आपण एन्जॉय नाही केलं तर कशाला जगायचं? आज आहे पैसा, उद्या नाही, अशी भीती बाळगू नकोस। आणि तू आहेस ना माझ्यासोबत, मला काय कमी? मंजिरीच्या मनात मात्र दरवेळी एक गडद प्रश्न उमटायचा। खरंच नीलला असं वाटतं की पैसा नेहमीच येत राहणार, पण ती शांत राहायची। नीलला वाद घालून पटवायचं म्हणजे भिंतीवर पाणी ओतल्यासारखं होतं। नीलच्या या उधळपट्टीला त्याचे मित्र आणि ऑफिसमधले सहकारी तर मनापासून दाद देत होते, पण घरातील वातावरण वेगळं होतं। भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहताना महिना संपता संपता घर खर्चाची चढाओढ सुरू व्हायची। पगार भरघोस असला तरी हातात शेवटी काहीच नसायचं। मंजिरी हलकसं हसत म्हणायची, एवढं कमावतोस आणि शेवटी महिना संपला की आपण पगाराची वाट बघतोय, हे काही शोभतंय का? नीलला मात्र या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसायचं। तो मोबाईलवर स्क्रोल करत काहीतरी दुसरं बोलायचा। एकदा तर असा प्रसंग आला की नीलने अचानक एक महागडी कार बुक केली। काय कार? मंजिरी दचकली। हो, ऑफिसमध्ये सगळ्यांना नवीन कार्स आहेत, मी का मागे राहू? पण आपल्याकडे आधीच गाडी आहे, कर्जाचे हप्ते संपलेले नाहीत आणि पुन्हा नवा भार। तू काळजी करू नकोस, माझा पगार एवढा आहे की 2 कारचे हप्तेही सहज निघतील। नीलच्या या आत्मविश्वासाने मंजिरीचं मन अजूनच दडपलं। तिला आठवलं, घराचं स्वप्न आपण कित्येकदा बोललो होतो, पण नीलचं लक्ष मात्र नेहमी बाहेरच्या दिखाव्याकडे। मंजिरीने ठरवलं होतं, नीलशी रोज वाद घालून काही होणार नाही, म्हणून तिने स्वतःचा छोटासा मार्ग शोधला, ऑनलाईन रिसेलिंग। सुरुवातीला अगदी थोडंफार, कपडे, कॉस्मेटिक, घरगुती वस्तू, ग्राहक शोधणं, ऑर्डर घ्यायची, कुरिअर करायचं, हे सगळं ती मोबाईलवरून शांतपणे करत होती। नीलला त्याची फारशी खबर नव्हती। त्याचं लक्ष पार्टी, ऑफिस, ट्रिप्स यावरच जास्त होतं। कधी नील विचारायचा, अगं, दिवसभर मोबाईलवर काय करतेस? मंजिरी हसत उत्तर द्यायची, थोडीशी ऑनलाईन कामं आहेत, वेळ जातो। नीललाही त्यात रस नसायचा। त्याला वाटायचं, घर सांभाळत असते तेवढं पुरेसं आहे। नीलच्या जीवनातली उधळपट्टी थांबत नव्हती। एकदा तर तो परदेशातून परतताना आपल्या मित्रांसाठी 5 महागड्या घड्याळांचा सेट घेऊन आला। कसं दिसतंय? माझ्या टीमला गिफ्ट देणार। मंजिरी आश्चर्याने बघतच राहिली। नील, इतका पैसा तू दुसऱ्यांवर उधळतोस आणि स्वतःसाठी, आपल्या भविष्यासाठी काही नाही का? नील सहज उत्तरला, अगं, म्हणतात ना, जगायला आलो तर उदारपणे जगूया। मला त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायला आवडतं। मंजिरीला काही बोलायचं राहिलं नाही। तिने फक्त हळूच सुस्सारा सोडला। तिच्या मनात मात्र एक वेगळीच लढाई सुरू होती। नीलने कमावलेला पैसा आपण वाचवू शकलो नाही, पण मी माझ्या छोट्या बिझनेसच्या माध्यमातून काहीतरी साठवू शकते। तिने ठरवलं, कितीही मिळालं तरी प्रत्येक रुपया ती बँकेत टाकणार। कधी कधी रात्री दोघं एकत्र जेवत असताना नील त्यांच्या ऑफिसच्या गोष्टी सांगत असे। आज क्लायंट मीटिंगला गेलो होतो, किती कौतुक केलं त्यांनी माझं। म्हणाले, नील,
तुझ्यासारखा लीड मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्याच्या आवाजात एक वेगळीच झलक असायची. मंजिरी मात्र मनातल्या मनात विचार करायची, हे कौतुक खरं असलं तरी आयुष्य फक्त करिअरवर चालत नाही. घर, भविष्य, जबाबदाऱ्या यांचं काय? एका रविवारी संध्याकाळी दोघं बाल्कनीत बसले होते. पावसाची रिमझिम सुरू होती. मंजिरीने हलक्या आवाजात विचारलं, नील, आपण कधी स्वतःचं घर बांधायचं ठरवणार? किती वर्ष भाड्याच्या घरात राहायचं? नीलने एक दीर्घ श्वास घेतला. अगं, अजून काय घाई आहे? 2 वर्ष थांब, अजून थोडं मजेत जगूया, मग बघू. मंजिरीचं मन खिन्न झालं. तिला कळालं, नीलचं जगणं म्हणजे आज आहे, उद्याचं त्याला काही भान नाही. तिच्या मनात दररोज एकाच गोष्टीची धडधड सुरू होती. कितीही कमावलंच तरी उधळपट्टीत सगळं संपणार. जर उद्या एखादा मोठा धक्का बसला तर आपल्याकडे उरलेलं काय असेल? मंजिरी रात्री झोपताना स्वतःशीच पुटपुटली, नील, तुला आज नाही तर उद्या समजेल, पैसा फक्त उधळण्यासाठी नसतो. घर, कुटुंब, भविष्य या सगळ्यांसाठी तो वाचवावा लागतो आणि तो दिवस आल्याशिवाय तुला खरं कळणार नाही. त्या रात्री बाल्कनीतून पडणाऱ्या पावसाच्या सरीकडे पाहताना मंजिरीच्या डोळ्यात अनाहूत पाणी आलं. नील मात्र गाणी लावून मोबाईलवर हसत बसला होता. नीलच्या उधळपट्टीत दिवस सरकत होते. ऑफिसमध्ये तो सर्वांचा हिरो होता. पगाराच्या उंच आकड्यांनी लोक थक्क व्हायचे. पण घरी मात्र मंजिरीच्या मनात सतत धाकधूक सुरू असायची. आज आहे पैसा, उद्या नसेल तर? हा प्रश्न तिच्या मनात जणू कुठेतरी खोलवर रुजून बसला होता. नीलच्या खर्चिक स्वभावामुळे तिने आता वाद घालणं सोडून दिलं होतं. प्रत्येक वेळेला बोललं तरी तो सहज हसून विषय वळवायचा. मी कमावतोय ना, मग काय टेन्शन आहे, हे त्याचं ठरलेलं उत्तर होतं. पण मंजिरीच्या मनाला ते समाधान देत नव्हतं. एका दुपारी मंजिरी तिची मैत्रीण आशाशी फोनवर बोलत होती. आशा ही नेहमी काहीतरी नवीन करून बघणारी. अगं, मी ऑनलाईन रिसेलिंग सुरू केलंय. कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक लोक मागणी करतायत. मंजिरीला थोडं कुतूहल वाटलं. ऑनलाईन म्हणजे तुला स्टॉक ठेवावा लागत नाही? अगदी नाही. ग्राहकाने ऑर्डर दिली की सप्लायरकडून डायरेक्ट पाठवलं जातं. मी फक्त ऑर्डर कन्फर्म करते आणि थोडा नफा ठेवते, ती आशाला म्हणाली. मीही थोडंफार करते, पण मला जास्त माहिती नाहीये. मला नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. त्या रात्री मंजिरी खूप विचार करत होती. मी का नाही करू शकत? नीलला कदाचित सांगितलं तर तो हसेल, पण मी माझं काम गुपचूप करू शकते. तिने आशाकडून सर्व माहिती जाणून घेतली. तिने सांगितलेले मुद्दे लक्षात ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने मोबाईलवर काही ॲप्स डाउनलोड केली. काही व्हॉट्सअप ग्रुप्स, काही फेसबुक पेजेस. तिथेच सुरुवात झाली तिच्या बिझनेसची. सुरुवातीला फारसा विश्वास नव्हता. कोणी खरंच माझ्यावर विश्वास ठेवेल का? पण एक दिवस एका ओळखीच्या बाईने तिच्याकडून साडीसाठी ऑर्डर दिली. मंजिरीने लक्षपूर्वक ते काम हाताळलं. ऑर्डर पोहोचली, पैसे मिळाले. त्या क्षणी तिला जी समाधानाची जाणीव झाली ती शब्दात सांगता येणार नव्हती. हे मी स्वतः केलंय. नीलचा पैसा नाही, कुणाचा आधार नाही, माझं. 3-4 महिन्यात तिला थोडाफार नफा मिळू लागला. फारसा मोठा नाही, पण प्रत्येक नफा तिच्यासाठी मौल्यवान होता, कारण तो पैसा वाचवण्याची तिची स्वप्न होती. मंजिरीने एक नवीन बँक अकाउंट उघडलं. नीलच्या लक्षात येऊ नये म्हणून तिनं ते वेगळं ठेवलं. प्रत्येक ऑर्डरनंतर जे थोडं येई ते थेट बँकेत जमा व्हायचं. आज 100, उद्या 1000, परवा 500. हळूहळू मोठं होईल. तिच्या मनात एक शांत आशा पक्की होत गेली. तिने आशाला हे सांगितलं. आशा खूप खुश झाली. तू बरोबर चालली आहेस. नीलला कळू नको देऊ. पुरुषांना कधी बायको कमावते हे सहन होत नाही. शिवाय तो उधळपट्टी करतोच. तुझी बचत एक दिवस कामी येईल. मंजिरीने डोकं हलवलं. हो, मी हे सगळं आमच्या भविष्यासाठी करते. नील मात्र त्याच्याच दुनियेत होता. ऑफिसमधले प्रोजेक्ट,
पार्टीज, गॅजेट यात तो गुंग होता. एका शनिवारी त्याने अचानक एक महागडा लॅपटॉप आणला, मार्केटमधला टॉप मॉडेल. मंजिरीने मनातल्या मनात सुस्सारा सोडला. याला पैशाची किंमतच नाही. कितीतरी लोक हजारो रुपये साठवायला जीव तोडतात आणि हा लाखोंमध्ये उधळतो. तिने कधी कधी मुद्दाम नीलला टोचलं. आपल्या बँकेत किती रक्कम शिल्लक आहे माहिती आहे का? नील सहज म्हणायचा. माहिती घेऊन काय करायचंय? पगार महिन्याला येतोच की. काही लागलं तर क्रेडिट कार्ड आहेच. हे ऐकून मंजिरीचं मन आणखी घट्ट झालं. मला नक्कीच वेगळं काहीतरी करावं लागेल. मंजिरी रोज नवनवीन प्रोडक्ट लावायची, फोटो शेअर करायची. कधी दिवसभरात 10 मेसेज यायचे, कधी एकही नाही. पण तिनं हार मानली नाही. हळूहळू काही नियमित ग्राहक मिळाले. कुणाला चप्पल, कुणाला ड्रेस, कुणाला घरगुती वस्तू. कधी कधी ग्राहक नाराज व्हायचे. प्रोडक्ट अपेक्षेप्रमाणे नसेल तर परत करायचे. त्यावेळी थोडं नुकसान व्हायचं, पण मंजिरी त्या चुका नोंदवून पुढच्या वेळी जपून पावलं टाकायची. तिच्या बँक अकाउंटमध्ये आकडे वाढताना पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटत असे. हे नीलला दिसलं तर त्याला आश्चर्यच वाटेल. एका रात्री मंजिरी आणि आशा कॅफेत भेटल्या. काय चाललंय तुझ्या बिझनेसमध्ये? आशा विचारत होती. छानच आहे. आता दर महिना 10-12 हजार नफा राहतो. वा, मग तू खूप पुढे जाशील. मंजिरी थोडं हसली. अगं, मला मोठं व्हायचं नाहीये. मला फक्त एवढं पाहिजे. भविष्यात नील जर कधी अडखळला तर मी हे दाखवू शकेन की मी सावध राहिले. आशाच्या डोळ्यात आदर दिसला. तू खरंच वेगळी आहेस मंजिरी. बहुतेक बायका एवढा मोठा पगार मिळाला की निर्धास्त होतात, पण तू स्वतःची वाट बनवते आहेस. सगळं ठीक चालू असताना एकदा नीलच्या ऑफिसमध्ये ट्रिप ठरली. 5 दिवसाची दुबई ट्रिप. नील म्हणाला, मंजिरी, मी ठरवलंय, या ट्रिपला तुलाही घेऊन जाणार. मंजिरी अडखळली. पण एवढा खर्च? एवढा विचार करू नकोस, माझा पगार आहेच. नीलने जवळपास 1.5 लाख रुपये खर्च केले. विमानाची तिकीटं, हॉटेल, शॉपिंग. परतल्यावर त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण बँक खातं मात्र रिकामं. तिच्या मनात आता एक ठाम निर्धार झाला. जास्तीत जास्त बचत करायची. एका महिन्यात मात्र संकट आलं. तिने घेतलेला मोठा स्टॉक विकला गेला नाही. काही ग्राहकांनी पैसे परत मागितले. सगळं सांभाळताना तिला काही हजाराचा तोटा झाला. ती खूप खचली. हे असं झालं तर माझं सगळं कोसळेल का? आशाने तिला धीर दिला. व्यवसायात कधी नफा कधी तोटा असतोच. हार मानू नकोस. मंजिरीने ठरवलं. नुकसान झालं तरी बँकेतील बचत हात लावायची नाही. जेवढं शक्य आहे तेवढं परत उभं करायचं. रात्री झोपताना मंजिरी कधी कधी बँक पासबुक हातात घेऊन बसायची. आकड्यांकडे पाहून तिच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास यायचा. हे माझं शस्त्र आहे. एक दिवस नीलला उमजेल पैशाचं खरं महत्त्व काय असतं. नील मात्र बेफिकीर. कधी लेट नाईट पार्टी, कधी ऑफिसचे फंक्शन. मंजिरी त्याला बघून कधी कधी म्हणायची, तू खूप काम करतोस, पण थोडं घराबद्दल विचार कर. नील हसत उत्तर द्यायचा, अगं, घराबद्दल विचार करण्यासाठी आपण तरुण नाही का? अजून वेळ आहे. हळूहळू मंजिरीचा बिझनेस आकार घेत होता. तिने हजारो रुपये साठवले होते, पण नुकत्याच झालेल्या तोट्यामुळे तिच्या मनात एक काळी रेष उमटली होती. जर असं पुन्हा झालं तर माझं स्वप्न अपुरं राहील. तेवढ्यात विजय मामा घरी आले. गप्पांच्या ओघात त्यांनी एक वाक्य उच्चारलं, नील, एवढा पगार असूनही तू अजून भाड्याच्या घरात. स्वतःचं घर नाही का बांधायचं ठरवलं? नील हसला. का नाही? पुढच्या वर्षी घराचं काम करूया. ऑगस्टचा पावसाळी महिना होता. बाहेर रिमझिम सुरू होती, पण मंजिरीच्या मनात मात्र गडगडाट चालू होता. तिच्या ऑनलाईन रिसेलिंग बिझनेसला आणखी एक मोठा धक्का बसला होता. एका सप्लायरने चुकीचा माल पाठवला होता. ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी पैसे परत मागितले.
मंजिरीला केवळ नफा मिळाला नाही तर जवळजवळ 10-15 हजारांचं नुकसान झालं. ती रात्री उशिरापर्यंत आकडे मोजत बसली. पासबुक समोर उभं राहून विचार करत होती, हे असंच चाललं तर माझं गुपित संपेल. मी ज्या विश्वासाने पैसे साठवते ते सारे हळूहळू नाहीसे होतील. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्या दिवशीच नील ऑफिसमधून आल्यावर म्हणाला, मंजिरी, आज एका मित्राची पार्टी आहे, उशीर होईल. तो शर्ट बदलत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकव्याची चिन्ह नव्हती. उलट पार्टीच्या उत्साहाने तो ताजातवाना वाटत होता. मंजिरी त्याच्याकडे पाहत म्हणाली, नील, रोजच्याच पार्टीज, रोजचंच खर्चिक जीवन. तुला कधी वाटतं का की हे सगळं किती दिवस टिकेल? नील हसला. काय ग, तू सारखीच काळजी करत बसतेस. माझा पगार महिन्याला 2.5 लाख आहे. मला वाटतंय की आपण अजूनही जपून जगतो आहोत. मंजिरीला त्याच्या बेफिकीरने संताप आला, पण तिने तोंड दाबलं. तिला माहीत होतं नीलशी वाद घालून काही साधणार नाही. 2 दिवसांनी नील बँकेचं पासबुक घेऊन बसला होता. अरे हे काय, इतका पगार असूनही हातात फारसं काहीच नाही. महिना संपता संपता शिल्लक उरतच नाही. तो स्वतःशीच कुरकुरत होता. मंजिरी शांतपणे स्वयंपाकघरातून बघत होती. त्याला आता हळूहळू वास्तव दिसायला लागले. नील तिला हाक मारतो, मंजिरी, तुला कधी जाणवलं का आपण भरपूर कमावतो पण काहीच साठत नाही? मंजिरी म्हणाली, मला तर खूप वेळा जाणवलं आहे. मी तुला म्हटलं, पण तू माझं बोलणं मनावर घेत नाहीस. तिनं तिच्या साठवणुकीबद्दल काहीच सांगितलं नाही. त्याच आठवड्यात विजय मामा घरी आले. ते नेहमी नीलला थोडं टोमणे मारत असत. अरे एवढा पगार, एवढं मोठं नाव, पण अजूनही भाड्याच्या फ्लॅटमध्ये स्वतःचं घर नाही का बांधायचं? नील हसत म्हणाला, हो मामा, विचार तर आहे, पण अजून वेळ आहे. मामा गंभीर झाले. नील, पैसा कमावणं सोपं नाही, पण कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं अजून कठीण आहे. घर ही अशी गुंतवणूक आहे जी सुरक्षितता देते. अजून किती दिवस भाड्याच्या घरात राहणार? हे ऐकून नील थोडा विचारात पडला. त्याने लगेच ठरवल्यासारखा म्हणाला, ठीक आहे मामा, पुढच्या वर्षी आपण घर बांधायला सुरुवात करू. लवकर पैशाची बचत करून घर बांधून घे, मामा म्हणाले. ती रात्री बेडवर पडून विचार करत राहिली. नीलच्या हातात पैसा आहे, पण त्याला जपायचं भान नाही. माझ्याकडे बचत आहे, पण ती पुरेशी नाही. जर घराचं काम सुरू झालं तर मी किती हातभार लावू शकेन? तिच्या मनात भीती आणि आशा दोन्ही भावना उभ्या राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नील चहा घेत म्हणाला, मंजिरी, आपण घर बांधण्याबद्दल विचार केला पाहिजे. आपण आपल्या जागेवर बंगला बांधूया. बंगला? एवढा मोठा खर्च? नील सहज हसला. तू काळजी करू नकोस, माझा पगार आहेच. थोडं कर्ज घेतलं, थोडी गुंतवणूक केली की सगळं जमून जाईल. मंजिरी म्हणाली, हे एवढं सोपं नाही. पण नीलला ते कसं पटणार? त्या रात्री मंजिरी पासबुक घेऊन पुन्हा बसली. तिने हळूच आकडे मोजले. हो, काही 2 लाख तरी तिच्या बँकेत होते, पण बंगला बांधायला लागणाऱ्या कोटीच्या खर्चासमोर ती रक्कम काहीच नव्हती. नीलच्या डोक्यात घर बांधायचा विचार आला होता. स्वतःचं एक छानसं घर, ज्यात सगळं आपल्या मनाप्रमाणे असेल, हा त्याचा स्वप्नवत विचार होता. पण हा विचार काही दिवस मनात राहिला आणि मग हळूहळू फिकट होत गेला. कारण नील पुन्हा आपल्या पार्टीज, ट्रिप्स आणि मित्रांच्या गप्पात गुंतला. त्या क्षणिक मजेत त्याला भविष्यासाठीची शाश्वत गुंतवणूक नेहमीच गौण वाटायची. हे सगळं मंजिरी रोज बघत होती. तिच्या मनाला खूपच वाईट वाटायचं. हा असं कधीच बचत करणार नाही. मग घर, भविष्य, स्थैर्य या सगळ्यांची जबाबदारी माझ्याच खांद्यावर आहे, असं तिनं मनाशी ठरवलं. त्या दिवसापासून मंजिरीने स्वतःसाठी एक गुप्त नियम बनवला. मी माझ्या बिझनेसमधून तर पैसे कमावते, पण मला नीलच्या पगारातून प्रत्येक महिन्याला पैसे वाचवायचे आहेत.
तिने कधी कपडे घेण्याच्या निमित्ताने, कधी घरातल्या खर्चाच्या कारणाने, तर कधी दागिने घेण्याचं सांगून पैसे मागायला सुरुवात केली. नीलला ती थोडी हट्टी, जास्त मागण्या करणारी वाटायची. तो अनेकदा चिडून विचारायचा, एवढे पैसे लागतात तरी कशाला? पण मंजिरीने नेहमी शांतपणे त्याला उत्तर दिलं, तू पार्टीसाठी, ट्रिपसाठी किती खर्च करतोस? मी कधी काही बोलले का? मग घरासाठी, आपल्या भविष्यासाठी मी खर्च करते, तर त्यात तुला त्रास कशाला? नील तिच्या या ठाम उत्तरापुढे नेहमीच गप्प होत असे. त्याच्या मनात कधी कधी खरंच घर बांधायचा विचार डोकावत असे. पण मित्रांच्या संगतीत, पार्टीत स्वतःला कूल दाखवण्याच्या मोहापुढे ते स्वप्न नेहमीच बाजूला पडायचं. असं करत करत 3 वर्ष नकळत निघून गेली. या काळात मंजिरीने केवळ नीलच्या पगारातूनच बचत केली आणि तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने तिचा बिझनेस दिवसेंदिवस वाढत गेला. 3 वर्षात तिच्या व्यवसायाला चांगलं मूळ आणि स्वरूप मिळालं. नुसती बचत नव्हे, तर तिनं आपल्या बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने चांगलाच नफा कमवायला सुरुवात केली होती. आज तिच्या हातात स्थैर्याचं, आत्मविश्वासाचं आणि भविष्यासाठीची तयारीचं शस्त्र होतं. एका दिवशी दुपारी नील ऑफिसमधून परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकव्याची छटा होती. पण थकवा असूनही डोक्यात एकच विचार सतत घोळत होता, घराचं प्लॅनिंग. ऑफिसमध्ये गेल्या काही दिवसात सहकाऱ्यांमध्ये याच विषयावर चर्चा चालली होती. कोणी नवीन फ्लॅट घेत होता, कोणी प्लॉट बघत होता. नीलच्या मनातही एक स्पर्धा पेटली होती. माझ्याकडे पगार जास्त आहे, मग मी का मागे राहू? तो दरवाजातून आत आला तेव्हा मंजिरी स्वयंपाकघरात होती. मंजिरी, इकडे ये जरा. ती हात पुसत बाहेर आली. काय झालं? आज मी आर्किटेक्टशी बोललो, घराच्या डिझाईनवर विचार सुरू आहे. मंजिरीला आनंद झाला. आर्किटेक्ट म्हणजे आता खरंच? हो, मला वाटतं वेळ आली आहे. आपण आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं. मंजिरीच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद होता. त्या रात्री नील टेबलावर कॅल्क्युलेटर, वही, लॅपटॉप घेऊन बसला. त्याने खर्च, पगार, कर्ज याची यादी बनवायला सुरुवात केली. घर बांधायला किमान 1.5 कोटी लागतील. तो पुटपुटला, माझा पगार आहेच, पण गाडीचे हप्ते, घर बांधायला कर्ज पण काढावं लागेल. तो डोकं पकडून बसला. त्याच्या आत्मविश्वासाला पहिला तडा स्पष्ट जाणवत होता. मंजिरी दुरून हे सगळं पाहत होती. तिला कळलं, नीलला अखेर पैसा फक्त खर्च करण्यासाठी नसतो हे जाणवायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना नील अचानक म्हणाला, मंजिरी, आपल्याला खरं सांगायचं तर खूप अवघड आहे. घर बांधणं इतकं सोपं नाही. माझा पगार मोठा आहे, पण खर्चही तितकेच आहेत. मी मोजलं, महिन्याला जवळपास 2 लाख तर उधळपट्टीतच जातं. मंजिरी शांतपणे ऐकत होती. मग म्हणजे जर असंच चालू राहिलं तर घराचं स्वप्न आपण विसरून जावं लागेल. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच थोडीशी भीती होती. मंजिरीच्या मनात एक विचार आला, हा क्षणच योग्य आहे. आता माझं गुपित सांगितलं तर? पण लगेच तिने स्वतःला थांबवलं. नको, अजून नाही, थोडं अजून थांबू दे. गेल्या काही दिवसात नील खूपच अस्वस्थ दिसू लागला. ऑफिसमधल्या कामात तो गुंतायचा, पण घरी आल्यावर सारखं काहीतरी विचार करत बसायचा. पार्टी, फंक्शन्स, शॉपिंग या सगळ्यातला त्याचा रस कमी होत गेला. एकदा तर त्यानं मित्राच्या पार्टीचं आमंत्रण सरळ नाकारलं. नील, तूच तर सगळ्यांचा हिरो आहेस, तू आला नाहीस तर मजा कसली? मित्रांनी विचारलं. नील हसून म्हणाला, थोडं घराचं प्लॅनिंग सुरू आहे, यावेळेस माफ कर. मित्रांनी थोडं चेष्टेत, थोडं गंभीरपणे म्हटलं, बरोबर म्हणतोयस. बघ, खर्च कमी कर, नाहीतर घराचं स्वप्न स्वप्नच राहीन. हे ऐकून नील गप्प झाला. एके रविवारी दुपारी नीलने सर्व बँक स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड बिल आणि पासबुक टेबलावर मांडलं. मंजिरी, बघ, एवढं कमावतो, पण साठवणूक काही होत नाही. आपल्याकडे घरासाठी एकदम 0 सेविंग आहे.
त्याच्या आवाजात चीड आणि निराशा मिसळली होती. आता सांग, आपण घराचं स्वप्न कसं पूर्ण करणार? मंजिरीचा श्वास अडकला. आता नाही सांगितलं तर कधीच सांगता येणार नाही. ती हळूच उठली, कपाटाकडे जाऊन एक फाईल घेऊन आली. त्यात बँकेचं पासबुक होतं, तिच्या गुप्त खात्याचं. नीलने फाईल उघडली. पहिले पान पाहून तो काही क्षण थक्कच झाला. हे काय आहे? माझं बँक अकाउंट. त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. इतके लाख? हे सगळं तू? मंजिरी म्हणाली, हो, गेली अनेक वर्ष मी ऑनलाईन रिसेलिंग करते. जे थोडंफार मिळालं ते सगळं मी वाचवत गेले. तुला सांगितलं नाही कारण मला वाटलं तू याला महत्त्व देशील असं वाटलं नाही. नीलच्या हातातून पासबुक जवळजवळ निसटलं. मंजिरी, तू मला फसवलंस का? इतक्या वर्ष गुपित ठेवलंस? मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलं. फसवलं नाही नील, मी हे आपल्यासाठीच केलं, भविष्यासाठी, आपल्या घरासाठी. नीलच्या मनात वादळं उसळली. एका बाजूला राग, माझी बायको मला सांगत नसेल तर मी कसला नवरा. दुसऱ्या बाजूला कृतज्ञता, तिने एवढं साठवलं नसतं तर आज आपण खरंच शून्यावर होतो. तो खुर्चीत मागे रेलून बसला. काही क्षण शब्दच फुटेना. शेवटी त्याने हळू आवाजात विचारलं, मंजिरी, एवढं सगळं कसं केलंस? मी तर कधी लक्षच दिलं नाही. मंजिरी शांतपणे म्हणाली, तू तुझ्या जगण्यात व्यस्त होतास. मी मात्र भविष्याचे स्वप्न पाहत होते. रोज थोडं थोडं वाचवलं, बिझनेस केला, कित्येक वेळा तोटाही झाला, पण मी थांबले नाही. आणि तुझ्याकडूनही मी पैसे घेतलेले आहेत. मी तुझ्याकडून माझ्या खर्चासाठी जे पैसे मागायचे त्यातून मी पैसे बचत करत होते. त्या रात्री नील झोपलाच नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत पासबुकचे आकडे चमकत होते. हे मी नाही, मंजिरीने केलंय. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. मी इतका मोठा पगार कमावतो पण एक पैसाही साठवला नाही. आणि माझ्या बायकोने शांतपणे इतकं मोठं काम केलं. सकाळी तो उठून थेट मंजिरीजवळ गेला. मंजिरी, मला माफ कर. मी तुला कधीच गांभीर्याने घेतलं नाही. मी फक्त खर्च केला. तू मात्र घरासाठी लढलीस. मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलं. नील, मला तुझ्या पगारावर शंका नव्हती, पण तुझ्या बेफिकिरीवर होती. म्हणूनच मी हे केलं. काही दिवसांनी दोघं पुन्हा बसले. नीलने कॅल्क्युलेटर हातात घेतला. घर बांधायला कोटी लागतील. तुझ्या बचतीत लाख आहेत. माझा पगार आहेच, पण आपल्याला बजेट कमी करावं लागेल. मंजिरीने मान डोलावली. हो, मोठा बंगला नको. छोटं का असेना पण स्वतःचं असावं. थोडं साधं पण सुरक्षित. नीलने तिच्या डोळ्यात बघितलं. पहिल्यांदाच त्याला तिच्या शब्दात खरी ताकद जाणवली. त्या दिवसानंतर नीलमध्ये हळूहळू बदल घडू लागला. त्याने पार्टीज कमी केल्या, अनावश्यक शॉपिंग थांबवलं, क्रेडिट कार्डच्या बिलावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. एकदा मित्रांनी विचारलं, नील, काय झालं? आधीसारखा तू ट्रीट देत नाहीस. तो हसून म्हणाला, आता मी घर बांधतोय. खरी ट्रीट तर तेव्हा देईन जेव्हा माझ्या घराच्या छताखाली तुम्हाला जेवायला बसवेन. सगळे टाळ्या वाजवून हसले. एका संध्याकाळी नीलने मंजिरीला गच्चीवर नेलं. पावसाच्या सरी पडत होत्या. मंजिरी, तुला माहिती आहे का, तू माझी खरी गृहलक्ष्मी आहेस. मी उधळपट्टी केली, पण तू शांतपणे भविष्य जपलं. तुझ्यामुळेच हे घराचं स्वप्न आता खरं होणार आहे. मंजिरी हसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नील, आपलं घर फक्त विटा मातीचं नसेल, ते आपल्यातल्या विश्वासाचं प्रतीक असेल. दोघे हातात हात घेऊन उभे राहिले. आकाशात विजा चमकत होत्या. जणू भविष्यातील संकटाची सावली अजूनही गोंगावत होती. पण त्या क्षणी नीलच्या मनात ठाम विश्वास होता. मंजिरीसोबत असताना मी कोणतीही लढाई लढू शकतो, जिंकू शकतो. काही दिवसांनी घराचं बांधकाम सुरू झालं. सिमेंटच्या पोत्यांचा वास, लोखंडी रॉडचा आवाज आणि कामगारांची लगबग. घराचं स्वप्न आता विटामातीच्या रूपात उभं राहू लागलं. नील रोज ऑफिसला जाण्याआधी साईडवर थोडा वेळ थांबायचा. इंजिनियरशी चर्चा करायचा.
नकाशे पाहायचा. मंजिरीही अधूनमधून त्याला सोबत करायची. तिच्या चेहऱ्यावर हलकं समाधान असायचं, कारण तिच्या बचतीमुळेच ही सुरुवात शक्य झाली होती. नीलमध्ये आता खूप बदल झाला होता. पूर्वी पार्टी, फंक्शन्स, शॉपिंग हे त्याचं आयुष्य होतं, पण आता तो खर्च मोजून करायचा, प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवायचा. एका शनिवारी संध्याकाळी मंजिरी म्हणाली, नील, असं वाटतंय तू खूपच बदललास. तुझ्यात तो जुना बेजबाबदार नील आता दिसत नाही. नील हसला. जुना नील खरंच हरवला आहे. मला जाणवलं, पैसा उडवणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. खरी ताकद म्हणजे पैसा योग्य ठिकाणी वापरणं, आणि हे मला तू शिकवलंस. मंजिरीचं मन भरून आलं. बांधकाम अर्ध्यावर आलं होतं तेव्हा अचानक मंजिरीच्या बिझनेसला पुन्हा एक मोठा तोटा झाला. एक मोठी ऑर्डर कॅन्सल झाली आणि जवळपास 20,000चं नुकसान झालं. मंजिरी उदास झाली. नील, मला वाटतं माझा बिझनेस बंद करावा लागेल. नुकसान होतंय. नीलने तिचे हात धरले. नाही मंजिरी, तू हार मानू नकोस. तुझ्यामुळेच हे घर उभं राहतंय. व्यवसायात चढ उतार येतातच, पण तुझ्या मेहनतीमुळे मला जगायला शिकायला मिळालं. मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दांनी मंजिरीचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. महिने गेले. विटा एकावर एक रचल्या गेल्या. भिंती उभ्या राहिल्या. खिडक्या बसल्या. रंगरंगोटी झाली. शेवटी एक सुंदर 2 मजली घर त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. गृहप्रवेशाच्या दिवशी संपूर्ण कुटुंब जमलं होतं. नातेवाईक, मित्र, शेजारी सगळ्यांनी कौतुकाने घर बघितलं. विजय मामा हसून म्हणाले, नील, आता समजलं का? पैसा फक्त खर्चासाठी नसतो, तर भविष्यासाठी गुंतवण्यासाठी असतो. नील नम्रपणे मान खाली घालून म्हणाला, हो मामा, आणि हे मला माझ्या मंजिरीने शिकवलं. सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक होतं. त्या रात्री गृहप्रवेशानंतर दोघं गच्चीवर होते. आकाशात चंद्र होता आणि त्यांच्या घराचं छत त्यांना झाकून होतं. नील शांतपणे म्हणाला, मंजिरी, हे घर फक्त वीट सिमेंटचं नाही, हे आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे. तुझ्या संयमाशिवाय, तुझ्या बचतीशिवाय आणि तुझ्या धैर्याशिवाय मी काहीच करू शकलो नसतो. मंजिरी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, नील, हे घर आपल्या दोघांचं आहे. माझी बचत होती, पण तुझा पगार आणि तुझ्या मेहनतीचं बळ नसतं तर हे पूर्ण झालं नसतं. नील तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, माझ्या आयुष्यातली खरी गृहलक्ष्मी तूच आहेस. पुढच्या काही दिवसात नीलने आपलं आयुष्य पूर्ण बदललं. त्याने खर्चावर नियंत्रण ठेवणं कायम केलं. बचतीला प्राधान्य दिलं. तो मित्रांना सांगायचा, माझं आयुष्य मंजिरीने बदललं. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याचं योग्य व्यवस्थापन. मंजिरी तिचा बिझनेस नव्या जोमाने सुरू ठेवते. कधी नफा, कधी तोटा, पण आता तिला माहीत होतं, नील तिच्या पाठीशी आहे. एका दिवशी नील म्हणाला, मंजिरी, आज मला खरं कळालं. स्वप्न फक्त मोठं असणे पुरेसं नसतं. ते पूर्ण करायला संयम, कष्ट आणि प्रेम लागतात, आणि हे तुझ्याकडूनच शिकायला मिळालं. मंजिरी हलकं हसली. घर आपलं झालं, पण खरी कमाई म्हणजे हा प्रवास. दोघे हातात हात घेऊन बसले आणि त्या घरात फक्त भिंती नव्हत्या, तर एकमेकांवरचा विश्वास, आदर आणि प्रेम कोरलेलं होतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.